नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभाग पुणे डिपार्टमेंट अंतर्गत 2023ला जाहिरात आली होती बघा. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार या पदासाठी. तर आता अंतिम सुधारित यादी जाहीर करण्यात आलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार. एकूण किती कॅन्डिडेटचं अंतिम सुधारित यादीमध्ये आहे, तर किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत पुणे जाहिरात आली होती बघा. गट ब आणि गट क पदासाठी सरळ भरती होती बघा. तर बघू शकता उमेदवाराची अंतिम सुधारित यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर 31 जानेवारी 2026 पर्यंत वेळ राहणार आहे. परिमंडळाचे नाव बघू शकता. अधीक्षक अभियंता संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालक परिमंडळ अधिकारी पुणे. पदाचं नाव बघू शकता. दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक या पदासाठी जाहिरात होती बघा 2023 मध्ये. तर ही अंतिम सुधारित यादी आहे बघा. बघू शकता इथं सिरियल नंबर दिलेले आहे, मेरिट नंबर दिलेले आहे, ऍप्लिकेशन नंबर दिलेले आहे, कॅन्डिडेट फुल नेम आहे, जेंडर आहे, कॅटेगरी सोशल रिझर्वेशन दिलेले आहे. तर खाली बघू शकता मार्क ऑप्टेन दिलेले आहे आणि वेटिंग कॅटेगरी दिलेले आहे. तेही जे अंतिम सुधारित यादी आहे मित्रांनो. तर बघू शकता किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे अंतिम सुधारित यादीमध्ये. तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता यादीत. बघा मित्रांनो, 386 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. अंतिम सुधारित यादीमध्ये नाव आहे बघा. तर सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. तर तुम्हाला नाव चेक करायचं असेल तर कंट्रोल F दाबा. तर तुमचं नाव सर्च बॉक्समध्ये टाका आणि सर्च करा, तर तुमचं नाव लगेच तुम्हाला सापडेल. तर बघू शकता मित्रांनो, खाली टीप काय आहे. एकूण 386 कॅन्डिडेट सिलेक्शन झालेले आहे अंतिम सुधारित यादीमध्ये. तर बघा खाली काय टीप दिलेले. बघू शकता शासन निर्णय दिनांक 2022 नुसार उमेदवाराची निवड यादी प्रतीक्षासाठी तयार करण्यासाठी 18/6/2024 ते 22/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी करण्यात आली होती बघा. काही प्रवर्गातील उमेदवार प्रतीक्षा सूचीमधून उपलब्ध होत नसल्याने आवश्यकतेनुसार कागदपत्र पडताळणीसाठी पुन्हा सूचना बघा. 7/7/2025 ते 30/7/2025, 31/7/2025 रोजी अनुक्रमे उमेदवारांनी बोलवण्यात आले होते बघा. 10/21/6. तर त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करून विहित मुदतीत हजर न झालेले उमेदवार, राजीनामा दिलेले, कार्यमुक्त झालेले उमेदवार, जागी प्रतीक्षा यादीतील टप्पा 1 मध्ये 198 उमेदवार, टप्पा 2 मध्ये 104 उमेदवार आणि उमेदवारचा टप्पा 3 मध्ये 86 अनुक्रमे. तर बघू शकता मित्रांनो, आता बरेच कॅन्डिडेट अपात्र ठरले गेलेत. काही जणांनी समजा राजीनामा दिलेले, असे कॅन्डिडेट पण भरपूर होते. तर काही कॅन्डिडेटकडं डॉक्युमेंट नसेल, त्यामुळे मिस झालं असेल, तर असे कॅन्डिडेट अपात्र ठरवण्यात आलेले. तर बघू शकता 14/11/2025 आणि 15/11/2025 रोजी 142 उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले होते बघा. तर मूळ निवड यादी टप्पा 3 पर्यंत शिफारस केलेल्या उमेदवारांमधून उर्वरित नियुक्ती आदेश निर्गमित करून मुदतीत हजर न झालेले उमेदवार, राजीनामा दिलेले, कार्यमुक्त झालेले उमेदवार यांच्याऐवजी टप्पा 4 मधून शिफारस करणे प्रस्तुत आहे. बघू शकतो मित्रांनो, खाली बघू शकता काय आता मूळ प्रतीक्षा यादीमधील उर्वरित उमेदवार नंतरचे कागदपत्र पडताळणी आणि ती पात्र तथापि अद्यापपर्यंत नियुक्तीसाठी शिफारस न झालेले एकत्रित 303 उमेदवार, 15/11/2025 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी अंतिम पात्र ठरलेले 83 उमेदवार. एकूण 386 उमेदवाराची वरील प्रमाणे अंतिम सुधारित यादी तयार करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, आता 386 उमेदवाराची अंतिम निवड यादी तयार करण्यात आलेली आहे बघा. अशी अपडेट आहे. तर तुम्ही तुमचं लिस्टमध्ये नाव चेक करू शकता आहे की नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.